हा लातूर पॅटर्न हा ट्युशन क्लासेसचा नाही आहे. लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा आहे, हा क्वालिटी शिक्षणाचा आहे. जवळपास देशातल्या 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आज हे जे महाशय खेळले आहेत आणि आपल्याला ते सिद्ध होत आहे. उद्विग्नता अनुभवते मी एक मेडिकल स्टुडंट म्हणून. असा गुरु ज्यावेळी या सगळ्या कुकर्मामध्ये आढळतो, काय किती व्यथित करणार आहे हे सगळं. आणि तो टर्निंग पॉइंट काही धनदांडगे लोक एकत्र येऊन हा ऑर्गनाइज्ड आणि संघटित क्राईम आहे. पैसे देऊन पेपर घेणारे सुशिक्षित पालक सुद्धा तेवढेच जिम्मेदार आहेत असं मला वाटतं. कोटेगावकरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की जो मी देशमुखांचं नावाचं कुंकू लावते. आपण लोकशाहीमध्ये राहतो, त्यामुळं कुणी कुठल्या राजकीय पक्षाची किंवा नेत्याची भूमिका घ्यावी ही त्या त्या व्यक्तीची आवड आहे. कसं काय क्लीन चिट मिळाली असेल जर FIR त्याच्या नावावर? तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे त्याला कम्फर्ट झोन आणि वरदहस्त असल्याशिवाय होऊ शकत नाही. कारण डॉक्टर घरात असल्याशिवाय ते शक्य नव्हतं आणि पती पत्नी दोघंही ते नाहीयेत, त्यामुळे मग हे सगळं पाऊल उचललं गेलं. नाही, ते दुर्दैवाने ते मुली यावर्षी 12वीला असेल, पण हे काही एका वर्षात झालेलं नाही. अगदी मध्यम वर्गातून आपल्या मुलाच्या डोळ्यातून आपले स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची तयारी आहे. कर्म तुम्हाला सोडत नसतो. आपलं कर्म जे आपण करतो ते इट कम्स बॅक अँड विजिट्स यू. पण हे असं व्हायला पाहिजे की ज्यांनी पेपर फोडला ते तर हे देशद्रोही आहे. CBI कडनं अटक केली जाते, त्यावेळी एक नैतिक जबाबदारी म्हणून अमित देशमुखांचं काम आहे, असं नाही वाटत तुम्हाला? माननीय राहुल गांधींनी समजून घ्यायला पाहिजे की हाही काँग्रेसचाच घोटाळा आहे. काय सांगाल का, म्हणजे अशा पद्धतीने कितीचा हा टर्नओव्हर आहे आणि कसा हा व्यवसाय आहे? त्यांची प्रॉपर्टी किती आहे याची चर्चा लातूरकर खूप चवीने करायचे. त्यामुळं मला काही विद्यार्थी या अशा सगळ्या अपप्रवृत्तीमुळे त्यांची स्वप्न त्यांचा खूनही झाला असेल. आणि हे जे दुष्कृत्य दुष्कर्म करतायत त्यांना कड्यात म्हणजे अतिशय कठोर सजा व्हायला.